वास्तव बातमी। सगळी चर्चा सुरू आहे शक्तीपीठ महामार्गाबाबत। हा शक्तीपीठ महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी ज्या माढा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं होतं त्या माढा लोकसभा मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय। दादा काय सांगताल या शक्तीपीठ महामार्गाला सध्या विरोध ज्यांनी काय सांगाल? देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा एकदा निर्णय घेतात आणि त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून शेतकऱ्यांच्यासाठी शक्तीपीठ निर्माण करायचं ठरवलंय, कुणाच्या तेवढी हिंमत आहे कोण अडवू शकत नाही आणि कोणीही थांबवू शकत नाही। हा शक्तीपीठ महामार्ग होणार आणि या भागाचं नंदनवन होणार, हा काळ्या दगडावरची रेग आहे। आगामी 2029 या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी संधी मिळणार आहे। त्या अनुषंगानं आपण या लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला अशी विरोधकाकडनं चर्चा होती, याबाबत काय सांगा? बघा, संधी कुणाला मिळणार आहे? भारतीय जनता पार्टी तुम्ही बघितलेत, भले भले मुख्यमंत्री त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टी तिथं संधी दिली असं सांगता येत नाही। पक्षाचा कार्यकर्ता असेल, येणारा आमचा खासदार हा कमळ आहे, आमदार हा कमळ आहे आणि आम्ही सगळे पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही पक्षवाढीसाठी काम करतो। संधी कुणाला मिळेल, उद्याचा भविष्यातला खासदार कोण असेल हे पक्ष नेतृत्व आणि पक्षशास्त्री ठरवतात। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।